स्वाभिमानानं उभं राहायचं असेल तर पाठीचा कणा दणकट करावा लागेल। जिवंत राहण्यासाठी लाटांना किनाऱ्यांना थडकत राहावं लागेल। हातांच्या रेषांवरनं नाही समजणार। अंदाज भविष्याचा घ्यायचा असेल तर तुम्हाला माझं मनगड बघावं लागेल। बागलांचे आराध्य दैवत संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या 137व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवास 26 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता महापूजेने प्रारंभ होणार आहे। 12 जानेवारीपर्यंत यात्रोत्सव सुरू राहणार आहे। दरम्यानच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली। यात्रोत्सवापूर्वी मंदिरात 3 दिवस यशवंत लीलामृत ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे। 26 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता बागलांचे तहसीलदार कैलास चावडे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, सटाणा नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी कल्पना ठुबे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होईल। सायंकाळी 5 वाजता शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य रथ मिरवणूक निघणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी वैभव नंदाळे, सटाणा। संत शिरोमणी यशवंतराव महाराज यांची पुण्यतिथी यात्रा उत्सव दिनांक 26 डिसेंबरपासून सुरू होते। पहाटेला 4 वाजता महापूजा सुरू होईल। महापूजा ही विद्यमान तहसीलदार तसेच नगरपालिकेचे प्रशासक व देवस्थान अध्यक्ष व एक ट्रस्टी यांच्यासह महापूजा होईल। महापूजेनंतर 4 वाजता रथ मिरवणुकीची तयारी केली जाईल आणि रथ गावातनं फिरून 12 वाजेपर्यंत रात्री परत येईल। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।